मुंबईच्या घाटकोपरमधील अशोकनगर येथील गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळला। 2 ते 3 घरांवर दरड कोसळली। घरावर दरड कोसळल्यामुळे 6 जणांचा मृत्यू। अल्ट्रा सेन्सर मशीनने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू। पावसामुळे रात्रीच्या सुमारास दरड कोसळली। दरड कोसळल्याने काही कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले। संपूर्ण घरावर डोंगराचा भाग कोसळलाय, त्यामुळे कायमस्वरूपी सुरक्षित घरे देण्याची मागणी आता परिसरातल्या लोकांनी केली आहे। घाटकोपर इथल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या वारसांना मुंबई महापालिकेकडून 3 लाखांची मदत जाहीर। दुर्घटना घडलेल्या ठिकाणी राहत असलेल्या लोकांचं सुरक्षित स्थळी पुनर्वसन केलं जाणार। महापौर रितू तावडेंची एबीपी माझाला माहिती। घाटकोपरमधल्या दरड दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडलाय। आपले कुटुंबीय दरडीखाली अडकल्याची माहिती मिळताच नातेवाईकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आल्याचं पाहायला मिळालंय। वसई पश्चिमेतील रमेदी चर्चजवळ कवडीबाग परिसरात अतिवृष्टीमुळे जुनं कौलारू घर कोसळलं। या दुर्घटनेत 71 वर्षीय शशिकला पाटील ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या। अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची सुखरूप सुटका केली आहे। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। तसंच नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाट परिसरालाही पावसाचा अलर्ट। मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस। मुंबई पूर्व आणि पश्चिम भागात सकाळपासूनच मुसळधार पाऊस। पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र। पुण्यातील घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज। धुळे जिल्ह्यात तब्बल 12 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी। पावसामुळे शिरपूर तालुक्यातील अरुणावती नदीला पूर। नदीवरून पाणी वाहत असल्यानं जोयदा सांगवी रस्ता वाहतुकीसाठी बंद। नंदुरबार जिल्ह्यात 12 दिवसांच्या खंडानंतर पावसाचं पुनरागमन। नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात रात्रीपासून पावसाची हजेरी। पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळणार। दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर बुलढाण्यात पावसाचं आगमन। चिखली, बुलढाणा, संग्रामपूर परिसरात दमदार पाऊस झाल्यानं शेतकरी समाधानी। भंडारा जिल्ह्याला एल निनोचा फटका। कमी पाऊस पडल्यानं तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात अनेक तलाव अजूनही पूर्ण क्षमतेनं भरलेले नाहीत। सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत बसलेल्या चांदपूर येथील तलावाची स्थिती अत्यंत गंभीर। रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाट वाहतुकीसाठी पुन्हा बंद। 16 ऑगस्टपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। दरड कोसळण्याची भीती लक्षात घेऊन आंबेनळी घाट बंद। मुंबईतले खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा 2 कोटींच्या कंत्राटाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत पटलावर ठेवला जाणार। मुंबई महापालिकेच्या ए, बी, सी, डी आणि ई प्रभागात खड्डे बुजवण्यासाठी 3.85 कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीनं आधीच राखून ठेवला। नंदुरबारच्या सातपुड्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी धोकादायक प्रवास। दाब ग्रामपंचायती अंतर्गत माळीअंबा गावातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना धोकादायक बांबूच्या पुलाचा आधार घेऊन शाळेत जावं लागतंय। जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ इथं झालेल्या मुसळधार पावसानं नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीच्या पुरात 7 जण अडकले होते। एसडीआरएफच्या पथकानं 7 जणांची सुखरूप सुटका केली। राजस्थानातल्या बुंदी शहरात अनेक तास मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। सखल भागात गुडघाभर पाणी। परिसरातील घरं आणि दुकानंही पाण्याखाली। बुंदी शहरातील नवलसागर तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं पाणी शहरात शिरलं। मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूर। सततच्या पावसामुळे अहमदपूर परिसरात पूर। पुराच्या पाण्यात 2 कुटुंब अडकली होती। पोलिसांनी आणि बचाव पथकांनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या 2 कुटुंबातील 15 लोकांची सुखरूप सुटका केली। मध्य प्रदेशातल्या सिवनीत पावसाचा हाहाकार। परिणामी अंत्ययात्रा पुराच्या पाण्यातून घेऊन जाण्याची ग्रामस्थांवर वेळ। गावातील रस्त्यांवर 5 फुटांपर्यंत पाणी साचलंय। साचलेल्या पाण्यातून अंत्ययात्रा नेण्याची वेळ।
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या पेगलवाडी गावातील विद्यार्थ्यांनी आपली रस्त्याची व्यथा मांडली. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच समजत नाही विद्यार्थ्यांची टीका. खराब रस्त्यांमुळे शाळेत जायला उशीर होत असल्याचीही त्यांनी व्यथा मांडली आहे. इकडे कोणी लक्ष पण देत नाही, काय नाही. इकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. आम्हाला शाळेत जायला त्रास होतो, कपडे सारे माखून जातो चिखलाने. आमची हीच इच्छा आहे की आमचे रस्ता थोडा चांगला व्हायला पाहिजे, सगळं चांगलं व्हायला पाहिजे. एवढीच आमची इच्छा आहे. माझं नाव आदित्य गोरे, गुजरातचं मूळ काहीतरी नाही. माझं नाव स्मिता शीत, आमचं गाव पेगलवाडी आहे. तसं गाव आहे आमचं. खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा. हे बघा आमच्या गावात किती खड्डे झाले. इकडे कोणी लक्ष पण देत नाही, काय नाही. इकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. आम्हाला शाळेत जायला त्रास होतो, कपडे सारे माखून जातो चिखलाने. रायगड जिल्ह्यातील कोंदिवते रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या जन अल्फाला आदित्य ठाकरेंची साथ. आदित्य ठाकरेंनी शाळेतल्या मुलींशी फोनवरून संवाद साधला. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुलीच्या घरी जाऊन समस्या जाणून घेतल्या. नाही, तुम्हाला नुसतं मी शुभेच्छा द्यायला फोन केला आणि खरोखर तुम्ही एक चांगलं काम केलंय. मला वाटतं इतर विद्यार्थ्यांना तुम्ही आता प्रेरणा दिलेली आहे की जिथे जिथे अशी परिस्थिती तिथे तिथे आवाज उठवण्याचा. तर तुमच्या हिमतीची दाद देण्यासाठी मी तुम्हाला फोन केला. धन्यवाद. हा ताई, आणि काही कधी लागलं तरी आम्हाला तसंच, म्हणजे एकतर अर्थात सोशल मीडिया तर आहेच. तुम्ही असा प्रश्न सगळ्याच राजकीय लोकांना इन्क्लुडिंग आम्हाला सत्ताधारी लोकांना विरोधी पक्षांना विचारत राहणं गरजेचं आहे. हीच हिंमत गरजेची आहे नेहमी. आणि दुसरं म्हणजे कधीही कोणी तुम्हाला या निमित्ताने कोणी सतवायला आलं तर आम्हाला हाक मारा, आम्ही सोबत उभे राहू. भंडाऱ्यातील बावनथडी कालव्यात भरधाव कार कोसळली. नियंत्रण सुटल्यानं कार थेट कालव्यात कोसळली. स्थानिकांनी तात्काळ धाव घेऊन कारमधल्या दोघांना सुखरूप बाहेर काढलं.